मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना जी आहे तर त्यामध्ये MAPS स्कीमला लास्ट डेट आहे असं बरेच जण विचारत आहेत। तर या तारीखपर्यंत क्लेम पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। तर असे बऱ्याच जणांचे डाऊट्स आहेत आणि क्लेम रिजेक्ट बरेच होत आहेत आणि परत त्यांना क्लेम करायला अडचणी येत आहेत। तर त्यांच्यासाठी काय करायचं आहे हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे। तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळत जाते। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। तर मित्रांनो आधार सीडिंगचं नेहमीच सांगतोय, तर या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या इनॲक्टिव्हमुळे 42,000 त्या ठिकाणी अडकलेले आहेत। तर ॲक्टिव्ह मोडवर घेऊन या आधार बँक सीडिंग जो प्रोसेस आहे ती तुम्ही चेक करायची, त्याचा व्हिडिओ लिंक खाली दिलेलीच आहे। तर 2-3 दिवसापूर्वी हे एक पत्र फिरतं आहे व्हॉट्सअपला आणि MAPSला लास्ट डेट आहे असं बरेच जण विचारत आहेत। तर यामध्ये VCमध्ये साहेबांनी जे सांगितलं होतं की लवकरात लवकर ही योजना जी आहे त्याचं फंडिंग जे आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे। तर त्याच्यासाठी परिपत्रक काढलेलं आहे एका रिजनमधून। तर आपल्याकडील कार्यरत शिकाऊ उमेदवारांना महाराष्ट्र आदिवासी म्हणजे MAPS योजना जी आहे, आता जे महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी मिळते हे आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे। तर पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं आहे, मग ते ऑप्शनल ट्रेड असेल किंवा डेझिग्नेटेड। तर VCद्वारे एक दिलेलं होतं साहेबांनी सूचना, वरील विषयानुसरून आपणास कळविण्यात येते की दिनांक 3 जून 2021 रोजी MAPS योजना सुरू झालेली आहे व या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना दरमहा 3500 पर्यंतची रक्कम DBTद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे आधार सीडेड अकाउंटला जाणार आहे, त्यांच्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा केली जाणार आहे। त्या अनुषंगाने सद्यस्थितीत आपणाकडे MAPS अंतर्गत कार्यरत, आता हे NAPS सुद्धा असते नॅशनल अप्रेंटिस प्रमोशन स्कीम, आणि आपली आहे ती महाराष्ट्र अप्रेंटिस प्रमोशन स्कीम। तर 3 जून 2021 नंतर शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेले ऑप्शनल व डेझिग्नेटेड या व्यवसायातील सर्व महाराष्ट्रातील आदिवासी उमेदवार हे या योजनेसाठी पात्र आहेत। आपणास कळविण्यात येते की या सर्व उमेदवारांना जी वेबसाईट आपण नेहमी वापरतो आहे त्याचवर नोंदणी करण्यास सांगायचे आहेत। या उमेदवारांना मासिक क्लेम करायला सांगायचं, म्हणजे मंथली क्लेम करण्यासाठी मी बऱ्याच आता व्हिडिओमध्ये सांगितले की तुम्हाला मंथली क्लेम शक्यतो करायचे आहेत, म्हणजे एखादा क्लेम जर तुमचा इश्यू असेल तो बाकीचे 11 क्लेम तुमचे ओके होणार आहेत। अन्यथा इयरली जर तुम्ही केलं तर एकाच वेळी तुमचे सगळे क्लेम स्टॉप होऊन राहतात, त्यामुळे शक्यतो मंथली करा। सदर प्रक्रिया ही 31/12/2024 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावी असं या ठिकाणी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। आता 31/12/2024 पर्यंत पूर्वी पूर्ण करायचे आहे, परंतु जे आता हे जुने विद्यार्थी राहिले आहेत 3 जून 2021 ज्यांचे क्लेम ॲप्रूव्ह अद्याप झालेले नाहीत, ज्यांचे पेंडिंग आहेत, त्यांच्यासाठी जनरली हे आहे। त्यामुळे ह्या योजनेला तशी काही लास्ट डेट नाही आहे, फक्त फंडिंग आता आलेलं आहे। तर जेवढं फंडिंग आलेलं आहे ते शक्यतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत क्लेम केला नसेल त्यांच्याना क्लेम करायला सांगणे, त्याचबरोबर त्यांच्याकडनं ते क्लेम व्यवस्थितरित्या भरून घेणे, याच्यासाठी टास्क फोर्ससुद्धा बनवला होता प्रत्येक ITIने आणि त्यानुसार माहितीसुद्धा देत आहात। तर जास्तीत जास्त 31/12/2024 पर्यंत जेवढे क्लेम आहेत तेवढे त्या ठिकाणी ॲप्रूव्ह करून काय करायचे आहेत, पुढे पाठवायचे आहेत, म्हणजे जेवढे पेंडिंग असतील ते 31/12/2024 पर्यंत पूर्ण करायचे आणि क्लिअर करायचे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकीचे क्लेम भरले त्यामुळे रिजेक्ट झालेले आहेत। आता काय करायचं हे सगळं आपण यापूर्वी व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलंच आहे। रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं त्याची माहिती खाली दिलेली आहे। तर 31 डिसेंबर ही लास्ट डेट नाही आहे, परंतु ज्यांनी अद्यापपर्यंत क्लेम केले नाही ते सगळ्यांनी क्लेम करून घ्या। आता क्लेमबाबत अडचणी आहेत, तर बऱ्याच जणांचे क्लेम जर बघितले तर या ठिकाणी मंथली क्लेम आता होत नाही। ज्यांनी याच्यापूर्वी मंथली क्लेम हा ऑप्शनच नव्हता, त्यामुळे सगळ्यांनी काय केलं होतं तर एकाच वेळी इयरली क्लेम केले होते 42,000साठी, आणि ते आता सगळे क्लेम काय केले रेक्टिफिकेशनऐवजी रिजेक्ट केले गेले, त्यामुळे मंथली क्लेम त्या ठिकाणी आता होत नाही आहे। तर ह्या सगळ्यांनी काय करायचं, वेबसाईटवर जायचं आहे। असे अलर्ट येत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांनी डायरेक्ट आता एकतर तुम्ही अप्रेंटिसशिप BTRIशी भेटू शकता, पण ते सुद्धा तुमच्याकडनं
काय सांगणार, ईमेल करायचं, तर ईमेल कोणाला करायचं आहे तुम्ही जाऊन वेबसाईटवर शेवटी कॉन्टॅक्ट अस, मी याच्यापूर्वीसुद्धा व्हिडिओ बनले तक्रार कुठे करायची आहे, तर इथे जे दिलं आहे टेक्निकल इश्यू, तर ह्या टेक्निकल इश्यूमध्ये तुम्हाला या ईमेलवर apprenticeshipsale@dvet.gov.in apprenticeship.sale हा जो ईमेल आहे त्याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, कंप्लेंट टाकायची की तुमचा असं यापूर्वी क्लेम काय होता, इयरली केला होता, परंतु मला काही इश्यूमुळे सदर क्लेम रिजेक्ट केलेला आहे, तर तो आता डिलीटच करण्यात यावा, मी परत रिक्लेम करू शकेन. अशा प्रकारचे त्या ठिकाणी मराठीमध्ये लिहा, इंग्लिशमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला काय होईल, या सेलकडनं म्हणजे शासनाकडनं तो सध्या डिलीट केला जाईल आणि तुम्हाला परत रिक्लेम करण्यासाठी तुम्ही रिक्लेम करू शकता, परत पूर्ण प्रोसेसमध्ये येऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला अडचणी भासत असतील तर शक्यतो याच टेक्निकल इश्यू जो ईमेल आय डी आहे त्याच्यावर ईमेल करत राहा. साधारण एखादा ईमेल टाकून होत नाही तर दिवसभरात 1-2-3 ईमेल तरी टाका, म्हणजे त्या अनुषंगाने भरपूर ईमेल येत असतात, ते बघणं त्यांना शक्य होत नाही. त्या ईमेलमध्ये पूर्ण डिटेल लिहायची आहे, पूर्ण डिटेल म्हणजे तुम्ही कोणत्या वर्षी हे झाले, तुमचा अप्रेंटिस नंबर, तुमचा इश्यू काय आहे तो स्क्रीनशॉट, अशा प्रकारे हा जो स्क्रीनशॉट आहे जो तुमचा एरर येतो आहे तो स्क्रीनशॉट त्या ठिकाणी अटॅच करा, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल आणि सदर क्लेम डिलीट केला जाईल. डिलीट करण्यासाठी रिक्वेस्ट करा, डिलीट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, परत रिक्लेम करू शकता. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.